कुठे तो सिद्धार्थ कुठं लपून बसलाय काय माहित. तूच आहेस का तो? तिकडे माझ्या बहिणीला पळून घेऊन जाणार होता तू. मुंबईकरांच्या घरातल्या पोरीवर प्रेम करत होता तू. हिम्मत कशी झाली तुझी? बघतोय ना, बघतोय काय डोळे खाली कर. ठीक आहे, आता तुझी इच्छाच असेल तर चालव भाई. पण तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी इथे आलोय ना ते माझ्या सगळ्या मित्रांना सांगून आलोय. मी कुठे आलोय, कशासाठी आलोय आणि कोणाकडे आलोय. जर मला काही झालं ना तर तू 12च्या भावात आयुष्यभर जेलमध्ये सडशील. त्यापेक्षा इथून मला सुखरूप घरी जाऊन देणं हेच तुझ्यासाठी फायद्यात. लईच हुशार आहेस रे तू. म्हणून तर तुळजा माझ्या प्रेमात पडली ना. तोंड बंद ठेव, तोंड बंद ठेव. उद्या तुळजाचं लग्न आहे आणि तिचं लग्न सत्यजित सोबतच वाटणार. तुझं मध्ये आला, माझं जे व्हायचंय ते होईल, पण तुला सोडणार नाही. जित्ता गाडी लिहितो. मी काय म्हणतो, एवढी मेहनत कशाला करायची? त्यापेक्षा तुझा माझा दोघांचा फायद्याचं बघूया ना. म्हणजे तू तुझ्या बहिणीसाठी पैसे मोज, मी माझ्या प्रेमावर पाणी सोडतो. म्हणजे तुळजाचं प्रेम विसरायला तू पैसे घेणार? आता एवढं मनापासून प्रेम केलंय तर काहीतरी मिळायला पाहिजे ना. नाहीतर मी माझं प्रेम विसरणार कसं ना. लईच नीच माणसावर प्रेम केलं तुझं. हे घे. एवढेच, एवढ्यात काम होणं कठीण आहे. जीवापाड प्रेम करतो आम्ही एकमेकांवर. एकमेकांशिवाय जगू नाही शकत आम्ही. 25 लाख येते, गप घ्यायचे आणि तुळजाच्या आयुष्यातनं निघून जायचं. तुळजा तुमच्या घरची इज्जत आहे आणि तुमच्या इज्जतीची किंमत फक्त 25 लाख. अरे रे,